आजकाल किटी पार्टी फार चालते. हां. किटी पार्टीमध्ये गेल्यानंतर मग काय, जर सगळ्या सासवा असतील ना, प्रत्येक जण आपल्या सुनेची निंदा करणार. हो. आणि सगळ्या सुना एकत्र आल्या की मग सासूची निंदा करणार. आणि मग एकमेकींचा ऐकून इन्फ्लुएन्स पण होतात. आणि कधी कधी काय होतं, आपण एक शब्द बोललेला असतो, ज्यावेळेस सुनेच्या कानावरती पडतो त्यावेळेस तो वेगळा शब्द पडत असतो. मग ते मनात परत आल्यानंतर कळत न कळत व्यवहारामध्ये परत बदल यायला लागतो. त्यामुळे ह्याचं सुद्धा प्रत्येकाने लक्ष ठेवायला पाहिजे. आणि ती सून खूप चांगली आहे, पण कुठेतरी आपला इगो, अहंकार जो आहे, छोटा मोठा हर्ट होतो. मग तिथे आपण बस तिची एक गोष्ट पकडणार, तीच ह्याला सांग त्याला सांग. मग बघा, आता तुम्ही 4 लोकांना सांगितली ती नकारात्मक गोष्ट, 4 लोकांची नकारात्मक ऊर्जा त्या सुनेला मिळणार. एक तर काय झालं, तिच्यामध्ये ती गोष्ट असेल किंवा नसेल, असेल तर ती कमजोर आहे. मग ते बदल घडवून आणण्यासाठी तिला शक्तीची गरज आहे. अच्छा. आणि तुम्ही काय करताय, 4 लोकांना तिची कमजोरी सांगतात ते. आता ते 4 लोकही तिला नकारात्मक ऊर्जेने बघतात ते. अच्छा, म्हणजे जेव्हा ती वर्णन करतेय तिच्यात जी काही कमतरता आहे त्याच्याबद्दल, तर तेही तसेच विचार करायला लागतात बाकीचे लोक. मग ती नकारात्मक ऊर्जा तिच्यापर्यंत पोहोचते. अच्छा. त्यामुळे तिला बदल जरी घडवून आणायचा असेल तरी ती घडवून आणू शकत नाही. मग कधी कधी होतं ना, आपण सांगतो अरे तुम्ही असं का बोलता, ते ती व्यक्ती ते सुद्धा ऍक्सेप्ट करायला तयार नसते. ती इतकी कमजोर झालेली आहे की मी हे चुकीचं वागत आहे हे सुद्धा त्या व्यक्तीला समजत नाहीये. मग सुरुवात तिथून आहे की ते पहिलं समजलं पाहिजे, हो ही माझी चूक आहे. पुढे मग परिवर्तनाची गोष्ट येते. पण त्या व्यक्तीला आतून ते जाणवतच नाहीये की हे माझ्याकडनं चुकत आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या सुनेची नाही महिमा करायची ना, नका करू. परंतु घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी का दुसऱ्यांना सांगायच्या? बरोबर. आणि जर या उलट केलं की जरी काही कमतरता असली, काही कमी कमजोरी असली, तरी चांगल्या गोष्टींकडे बघून, विशेषतांकडे बघून त्याचं वर्णन केलं लोकांसमोर, तर मग ती सकारात्मक ऊर्जा पण पोचत असेल. हो ना. आणि मग तिला ती शक्ती मिळेल. हो, कारण काय होतं माहिती का, तुम्ही कमी असलेल्या व्यक्तीसाठी एखादा शब्द वापरला ना, तो आणखीन नेगेटिव्ह होऊन तो शब्द त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. पण तुम्ही जर महिमा केली ना, तर त्या महिमेमध्ये कोणी भर नाही टाकत. फक्त एवढंच सांगतात, काय तुम्ही फार लकी आहात, तुमची सासू आज फार तुमची महिमा करत होती. मग ती विचारते सून, काय महिमा? नाही, फार महिमा चालू होती. शब्द नाही सांगत इथे. पण तेच जर एखादी कमी कमजोरी जर सांगितली ना, त्यात आणखीन 4 शब्द ऍड करून सांगितले जातात. मसाला टाकून ते सांगितलं जातं. म्हणजे सासू इतकी नेगेटिव्ह नसेल, पण बोलता बोलता कधी काही एखादा प्रसंग आठवला असेल, हर्ट झाली असेल आणि ते सांगितलं जातंय, तर इथे आणखीन 4 शब्द. मग ते कुठेतरी नातं जुळवायला जातोय. त्या नात्यामध्ये त्या व्यक्तीला सांगितल्यामुळे आणखीन कटुता येते. बरोबर. मग आपल्या घरातल्या गोष्टी आपण घरात ठेवूया ना. आणि खूपच वाटतंय तर दोघी जणी बसा तुम्ही. आणखीन तुम्हाला वाटतंय की कुठली तिसरी व्यक्ती हवी, त्या व्यक्तीला घेऊन बसा तुम्ही आणि तुमचा संवाद होऊ द्या. सुसंवाद नंतर करूया, पण अगोदर संवाद होऊ द्या. बरोबर. आणि हा संवाद होण्यासाठी सुद्धा एकमेकांसाठी शब्द सुद्धा खूप हलके जपून वापरा. कारण पहिलंच नातं जे आहे हे काचेच्या भांड्यासारखं, त्याला कधी तडा जाईल सांगू शकत नाहीये. त्याकरता तुम्ही संवाद असू द्या. जसं आपण पती पत्नी मध्ये बघितलं, त्यांना नाही आवडते ना, ठीक आहे, काय हरकत नाही. परत इथे पण त्या थोडी तडजोड. बरोबर. कारण त्या मोठ्या आहेत, त्यांना आदर देणं हे माझं कर्तव्य आहे. मग मी कुठे तिथे कमी होते ना, मला द्यायचा आहे त्यांना तो आदर. आणि सासूने तिथे ती लहान मुलगी आहे, तिला शिकायचंय. सासूने शिकवलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे.